नमस्कार मित्रांनो, आपलं R2G चॅनलमध्ये स्वागत आहे। मित्रांनो, तर आज मी झणझणीत असा चिकन रस्सा बनवणार आहे। तर ही रेसिपी एकदम सरळ आणि सोप्या पद्धतीची आहे। ती तुम्ही सुद्धा घरी ट्राय करू शकता। तसेच रेसिपी आवडली तर आपल्या फॅमिलीला आणि मित्रांना नक्की शेअर करा। चला तर बनवूया झणझणीत असा चिकन रस्सा। सगळ्यात अगोदर मी चिकन धुण्यासाठी एका भांड्यात काढून घेतले। त्यानंतर स्वच्छ पाणी घालून चांगले असे 2-3 वेळा धुवून घेतले। अशा प्रकारे स्वच्छ धुवून झाल्यावर मी त्यात हळदी पावडर, मीठ आणि लिंबू पिळून घेतला। तसेच चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतला। मिक्स करून झाल्यावर 5 मिनिटे तसेच बाजूला ठेवून दिले व लगेच मिक्सरला मसाला वाटायला घेतला। अशा प्रकारे आपला मसाला सुद्धा वाटून झाला। तिकडे कढई पण तापून रेडी होती। मी लगेच तेल ओतून घेतलं। तेल गरम होताच अख्खे मसाले टाकून घेतले आणि थोड्या वेळाने लगेच मिक्सरला वाटलेला मसाला सुद्धा टाकून घेतला आणि चांगला परतून घेतला। आपल्या मसाल्याला मस्त असा पिवळा कलर आल्यावर लगेच मी त्याच्यात 1 चमच घरगुती मसाला, 1 चमच गरम मसाला, 1 चमच मिरची पावडर, तसेच चिकन मसाला व चवीनुसार खारट मीठ टाकून घेतले व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतले। अशा प्रकारे मसाल्याला तेल सुटेपर्यंत मंद आचेवर 2-3 मिनिटे शिजवून घेतले। बघा, आपल्या मसाल्याला छानपैकी तेल सुटलेलं आहे। अशा प्रकारे तेल सुटल्यावर मी लगेच त्याच्यात चिकन टाकून घेतले आणि मसाल्यात मिक्स करून घेतले। मस्तपैकी मिक्स झाल्यावर थोडा वेळ तसेच मंद गॅसच्या आचेवर उकळी काढण्यासाठी 1 मिनिट ठेवले। जशी चिकनला उकळी फुटली तसं मी रश्श्यासाठी गरम केलेलं पाणी ओतून घेतलं। चिकन शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, 7-8 मिनिटात चिकन रेडी होतं। तसं आपल्या पण चिकनला उकळी फुटलेली, तसं ते मी 7-8 मिनिटे मंद गॅसच्या आचेवर शिजायला ठेवलं। तसं थोड्याच वेळात आपलं चिकन शिजून मस्त असं तयार झालं। लगेच मी बारीक कापलेली कोथिंबीर त्याच्यात टाकून घेतली। अशा प्रकारे आपला झणझणीत चिकन रस्सा तयार झाला। हा झणझणीत चिकन रस्सा गरम भात, भाकरी किंवा चपाती सोबत खायला खूप छान आणि चवदार लागतो। आणि हो, आपला व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। लवकरच भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये।